सहकार्याचा एक समृद्ध वारसा, संपन्न असा वारसा असेल आपला हा जिल्हा. आणि आपल्या ह्या जिल्ह्यातील पारनेर तालुका, ज्या तालुक्यामध्ये माननीय अण्णासाहेब ठाकरे यांच्यासारखं समृद्ध असं व्यक्तिमत्व आहे जे सगळ्या जगाला माहिती आहे, देशाला माहिती, जगाला माहिती आहे. मग सुरेश पाटील साहेबांनी उल्लेख केला की इंडिया आघाडी करस्पेंटच्या नावाने दिल्लीच्या रामलीला आणि जंतर मंतर या सगळ्या परिसरामध्ये त्यामधून मैदानामध्ये जे आंदोलन उभं राहिलं भ्रष्टाचाराच्या विरोधात, ते आंदोलन सबंध जगभर गाजलं. त्या आंदोलनाचं नेतृत्व आणि केंद्रबिंदू आपला पारनेर तालुका होता. हे सव्वा 7 तास नगर जिल्हा पक्षाचा आपण 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये होत आहे, ज्याचं आयोजन सरहद संस्था करते आहे, त्याचे अध्यक्ष संजय नाहरा आहेत. ज्याचे स्वागताध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि ज्याचं उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते होत आहे. पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवा, पक्ष बाजूला ठेवा, पण एक मराठीचा हा जरा वारू, आपल्या माय मराठीचा हा सगळा डंका देवाजी, आपल्याला अभिमान आहे की देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन दिल्ली सारख्या देशाच्या राजधानीमध्ये होते. आणि ते 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे, त्या युवा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण सगळे साक्षीदार ठरतो आहे, त्याचा मला वाटतं निश्चितपणे आपण सगळ्यांना अभिमान आहे. आणि असायला अशी ही सरहद संस्था की ज्या संस्थेने यापूर्वी घुमान येथे, पंजाबातील घुमान येथे की संबंध भारत भ्रमण केल्याच्या नंतर संत नामदेवांनी आपण त्या ठिकाणी मराठी भाषेचा, मराठीचा डंका, महाराष्ट्राचा समृद्ध असा वसानी वारसा घुमान सारख्या त्या परिसरामध्ये नेला. शीख धर्माचे संत गुरु गोविंद सिंगजी यांचा सहवास लाभल्याच्या नंतर नामदेवांनी आपल्या आयुष्यातला खूप मोठा काळ त्या ठिकाणी घालवला. आणि त्या ठिकाणी सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी सरहद संस्थेने यशस्वीपणे पार पाडली. संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे सर त्याचे अध्यक्ष होते आणि आता लोकसाहित्याच्या अभ्यासिका तारा भोळकर यांच्या अध्यक्षतेखाली ते संमेलन त्या ठिकाणी होत आहे दिल्लीचं. ही परंपरा का सांगावीशी वाटली मला, ते मित्रदास काही संदर्भ आहेत आणि त्या संदर्भाच्या अनुषंगाने आजचं युवा साहित्य संमेलन आहे. बरोबर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सरहद संस्था आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेच्या न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आजच्या या युवा साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आणि पारनेर तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या युवा साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या या सगळ्या वातावरणामध्ये आपण आहोत. माझे गुरुवर्य ज्यांचा मी फॅन आहे, मी सगळ्यांना नेहमी सांगतो की ज्यांची कारकीर्द मी शेवगाव महाविद्यालय असू दे, ठाकरे लोकेश्वर महाविद्यालय असू दे, आता आमचे पारनेर महाविद्यालय असू, एक दिलखुलास व्यक्तिमत्व, एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे मोठ्या अभिमानाने पाहतो. असे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर लक्ष्मणराव भक्तर सर, उपप्राचार्य आदरणीय धोपटे सर, सरहद संस्थेच्या प्रतिनिधी आदरणीय वंदना चव्हाण मॅडम, आमच्या ज्या विभागाचे आम्ही विद्यार्थी होतो अशाच विभागाचं समर्थपणे नेतृत्व करणार आहे. आदिवासी साहित्याची एक वेगळी ओळख समग्र महाराष्ट्राला ज्यांच्या लेखणीतून, ज्यांच्या वाणीतून या ठिकाणी झाली, असे आमचे मराठी भाषे प्रमुख डॉक्टर गवटे सर, युवा साहित्यिक मित्र आमचे प्राध्यापक तुषार ठुबे सर, ज्या विभागाने या संमेलनाची या ठिकाणी रचना केली, असे आपल्या महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर हरीश शेळके सर, त्यांचे सहकारी लहाने मॅडम आहेत, त्याचबरोबर गंधपाल उदार सर या ठिकाणी आहेत, त्यांचे सगळे सहकारी. या संमेलनाचं मुख्य आकर्षण म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो, या संमेलनाचे अध्यक्ष आपल्याच नगर जिल्ह्याचं भूषण असलेले, ज्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये अत्यंत असे एक भाकर तीन चुली सध्या त्यांची कादंबरी गाजली आहे, असे देवाभाऊ झेकार. सध्या 2 देवाभाऊ महाराष्ट्रामध्ये खूप गाजत आहेत. एक देवाभाऊ आपल्यामध्ये उपस्थित आहे, याचा आपला अभिमान आहे. लाडक्या बहिणीमुळे त्या देवाभाऊंना बहुरे शब्दाला जास्त महत्व आहे. आता अण्णा शब्द पण बराचसा गाजतो आहे बीड आणि नगर आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये. पत्रकार मित्र या ठिकाणी बसलेले आहेत.
थोडं शाब्दिक कोटी आपल्या सगळ्यांना संदर्भ कळाला असेल. आमचे भगवानराव राऊत सर या ठिकाणी आहे. खूप माझ्या सगळी घरातली माणसं या ठिकाणी माझी आहेत. मित्रांनो, अतिशय वेगळा आणि अतिशय सुंदर असा प्रयोग आपण या सगळ्या निमित्ताने केला. म्हणजे पुणे, मुंबई, ठाणे या सगळ्या परिसराच्या त्या सगळ्या शहराच्या वातावरणावरच्या भोवती केंद्रवर्ती झालेलं आमचे मराठी हे संमेलन खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये, पारनेर सारख्या ग्रामीण भागामध्ये, तालुका लेवलला ग्रामीण भागामध्ये येत आहे. आणि देवा जिंदाळांसारखे एक याच भूमीतलं एक व्यक्तिमत्व सबंध महाराष्ट्राच्या मराठी सारस्वतांच्या मनावरती आंतरराज्य गाजवत आहे. हा किती असा सुंदर असा योग आहे. शेवटी साहित्य 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 आपण म्हणतो, आम्ही कथा म्हणतो, आम्ही कादंबरी म्हणतो, आम्ही नाटक बघतो, आम्ही चित्रपट पाहतो, आम्ही कविता ऐकतो, कविता निर्माण करतो. आणि सगळं येतो कुठून? मित्रांनो, नेहमी आम्ही सांगतो आमच्या शास्त्रीय भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर साहित्य हे वेगळं असू शकत नाही. जे तुमच्या मनामध्ये ते साहित्याच्या पानामध्ये. बरोबर ना? बरोबर. म्हणजे साहित्य आणि समाज वेगळं असू शकत नाही. किंवा साहित्य आणि समाज एक असतात, याच्या दोन बाजू असतात. किंवा साहित्य हे समाज जीवनाचा आरसा असतं. 1832 साली महाराष्ट्रामध्ये सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचं व्रत हाती घेऊन त्यांनी दर्पण या वर्तमानपत्राची स्थापना केली, अशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर. कारण मी मूळचा पत्रकार आहे सर. मी आता शिक्षक म्हणून जर तुमच्याशी बोलत असतो तर मी माझी सगळी जडणघडण पत्रकार म्हणून झाली. 1999-2004 लोकसत्ता तरुण भारताने त्याचं उपसंपादक मी होतो पुण्यामध्ये. आणि नंतर मी नेटचे धोरण शिक्षण क्षेत्रात आलो. पत्रकारितेचा बेस माझा पक्का भक्कम असा पाया माझा पत्रकारितेचा आहे. म्हणजे पत्रकारितेचा एक ध्येयवाद नावाची जी गोष्ट असते, त्या ध्येयवादाने पछाडलेली सगळी मंडळी तत्कालीन परिस्थितीमध्ये स्वातंत्र्यपूर्वीचा हा सगळा काळ 1832 असू दे, नंतर पुढे अनेक महाराष्ट्रामध्ये वर्तमानपत्राची चळवळ देखील सुरू झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं मूक नायक असू दे, बहिष्कृत भारत असू दे, आमच्या पुढारी सारख्या, कोल्हापूर सारख्या त्या खानदेश, त्या मानदेशाच्या परिसरामध्ये पुढारी सारखे वर्तमानपत्र स्थापन करणारे आमचे गणपतराव जाधव असू दे, लोकसत्ता स्थापन करणारे मुंबईच्या सगळ्या परिसरामध्ये हरा महाजनी असू दे, प्रभात वर्तमानपत्र स्थापन करणारे कोठारी बंधू असू दे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ध्येयवादाच्याच भूमिकेतून स्थापन केलेला केसरी असू देत. किती वर्तमानपत्राची नावं घेतलं. आपल्या मित्रकार मुकुंदराव पाटलांचं, आपल्या नगर जिल्ह्याचं भूषण तळवडी. म्हणजे एक समृद्ध असा वारसा, विचारांचा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे. एक ध्येयवादाचा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे. आणि ही समृद्ध अशी परंपरा पुढे घेत आपण पुढे आता 21व्या शतकामध्ये आलेलो आहोत. 2024 मध्ये वावरत आहोत. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आणि स्वातंत्र्याचा नंतरचा काळ अनेक सिद्धांत झाले, मित्र, अनेक बदल झाले. म्हणूनच महाराष्ट्राला विचारांचं एक अधिष्ठान म्हणून महाराष्ट्राला पाहिलं जातं. साधू संतांची एक समृद्ध अशी परंपरा या महाराष्ट्राच्या भूमीला आहे. तसं विचारवंतांची, क्रांतिकारकांची आणि समाज सुधारकांची समृद्ध अशी भूमी म्हणून या महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. पण ह्या भूमीला खऱ्या अर्थाने सक्षम करण्याचं काम जर केलं असेल, त्या भूमीला खऱ्या अर्थाने ह्या भूमीमध्ये या माणसांच्या मनाची मशागत करण्याचं काम जर खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर ते सगळं आणि सगळं श्रेय या आपल्या पूर्वजांना, म्हणजे समाज सुधारकांना, तत्कालीन ध्येयवादाने पछाडलेल्या वर्तमानपत्राच्या निर्मात्यांना आणि समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या आमच्या समाजातल्या ह्या सगळ्या धुरीणांना, क्रांतिकारकांना जातं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा पार्श्वभूमीवर आपण युवा साहित्य संमेलन 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पारनेरच्या भूमीमध्ये घेतलं. नगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अतिशय समृद्ध अशी परंपरा असलेली संस्था आहे. आपल्या नगर जिल्ह्याची संस्था आहे. आपल्या सगळ्यांना अभिमान या संस्थेविषयी. हजारो विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून घडले. पारनेर महाविद्यालयाची देखील एक समृद्ध अशी परंपरा आहे. आणि ह्या भूमीमध्ये आपण युवा साहित्य संमेलन आयोजित करत आहात. शेवटी साहित्य हे जगण्याचं असं साधन असतं. साहित्य काय करतं तर साहित्य आम्हाला उद्बोधन करतं, साहित्य आमचं मनोरंजन करतं, साहित्य आमच्या मनाची मशागत करतं. किंवा साहित्य आम्हाला जीवनाकडे जगण्याचा जो दृष्टिकोन असतो, कुठला दृष्टिकोन, सकारात्मक दृष्टिकोन, हा दृष्टिकोन अधोरेखित करण्याचं काम साहित्य करत असतं. मग ती आमची कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, चित्रपट असेल, कुठलाही साहित्याचा प्रकार घ्या, जे तुमच्या मनात असतं, जे आपल्या अवतीभोवती असतं, जे वास्तव जीवनाला जे सगळं
कवेत घेत असतं ते साहित्य असतं. म्हणून या साहित्याचा जागर आज आपण दिवस या निमित्ताने केला. नवीन नवोदित कवी या ठिकाणी घडावेत, नवोदित लेखक या निमित्ताने घडावेत, किंवा विचारवंतांची प्रक्रिया आणि साहित्य संघाच्या निमित्ताने घडावी अशी अपेक्षा संघाच्या माध्यमातून जर केली तर ती वागली ठरणार नाही. म्हणून एक उपक्रमशील महाविद्यालय, एक उपक्रमशील भूमी म्हणून या पालकरांना आपल्या सगळ्यांना द्यावे तितके धन्यवाद कमीच करतील असा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्या परिसराचं, आपल्या साहित्याचं, आपल्या महाविद्यालयाचं, आपल्या या परिसराच्या युवकाचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. एक कष्टातनं पुढे येणारी आपण सगळी माणसं आहोत. कुठलाही आमच्या रोंडेसरांनी आताच उल्लेख केला की ज्यांच्या हाती शून्य होते, की शून्यातून विश्व उभं करणारे आपण सगळी माणसं आहोत. सुरेश पठारे साहेबांची मुलाखत आपण या ठिकाणी पाहिली की जर तुमच्या मनामध्ये इच्छाशक्ती असेल, जर तुमच्या मनामध्ये कष्ट करण्याची तयारी असेल, मेहनत असेल, त्या मेहनतीला जर तुम्ही कृतीची जोड दिली मित्र, कुठलंही यश कधीच दूर नसतं. पठारे साहेबांनी मला जे सांगितलं बघा आपल्या सगळ्यांना, जीवनामध्ये कुणाच्या डोक्याचं काही भ्रम असेल तो काढून टाका. शॉर्टकट आपल्याला कधीच काही मिळत नाही आणि शॉर्टकट कधीच नसतो. कुठलाही शॉर्टकट आपल्याला खड्ड्यात गुंतत असतो. लक्षात घ्या. आपण जे एखादं ध्येय ठरवलं त्याला जर कृतीची आणि मेहनतीची जोड आपण दिली नाही तर आपल्याला यश मिळेलच याची शाश्वती नाही. हा मूलमंत्र मला वाटतं तुमच्या माझ्या आपल्या प्रत्यक्ष आयुष्याला कुठे ना कुठे लागू पडत असतो. म्हणजे अशा अनेक संदेश या संमेलनाच्या माध्यमातून आमच्या युवकांना दिले गेले. साहित्याची निर्मिती प्रक्रिया आमच्या देवाबाबा अतिशय सुंदर पद्धतीने सकाळी समजावून सांगितली. कवितेच्या माध्यमातून, गीतेच्या माध्यमातून अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्या सगळ्यांची मुलं या ठिकाणी जिंकली. आपल्याला एक खऱ्या अर्थानं समृद्ध एक आपली मानसिक तयारी आपली त्यांनी केली आणि साहित्याची निर्मिती प्रक्रिया आणि लेखक हा दुवा त्यांनी आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने सकाळी उघडून दाखवला. म्हणून खऱ्या अर्थाने संमेलन सक्सेस झालं, यशस्वी झालं असं म्हणजे तो वावगं ठरणार नाही. आपल्या प्रयत्नाला निश्चितपणे या ठिकाणी सलाम करावा असं वाटतो. मित्रांनो, आनंद यादवांची झोंबी कादंबरी आम्ही वाचली आमच्या महाविद्यालय जीवनामध्ये. राघव बोराडे यांची 5वा कादंबरी आम्ही वाचली. मानदेशी माणसं आम्ही वाचली. तारळ अंतराळ आम्ही वाचलं शंकरराव खडकांचं. बलूत आणि तत्कालीन सगळ्या 1960 नंतरच्या सगळ्या प्रवाहामध्ये जोरकसपणे मराठी साहित्यामध्ये येऊन जी क्रांती ज्या साहित्याने केली त्या दलित साहित्यातील अभयकथन आम्ही वाचली. बलूत असू दे, कांद्यावरची पोटं असू दे, किती नावं घ्यावी म्हणजे खूप अशी नावं आहेत. सबंध समाज व्यवस्थेचं चित्र आमच्या लेखकांनी, आमच्या कवीने वास्तव दर्शन या साहित्याच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलं आणि समाजाला अंतर्मुख करण्याचं काम केलं. अजूनही माणसं गावकुसाच्या बाहेर आहेत. अजूनही माणसं आरक्षणाच्या भोवती पिंगा घालतायत. अजूनही माणसं जातीच्या पलीकडे जायला तयार नाहीत. अजूनही माणसं खऱ्या अर्थाने जितकी शिकली तितकी थोडंसं विदूषित व्हायला लागेल का असं पाहिल्यासारख्या युवकाच्या मनामध्ये प्रश्न येतो. कारण शिक्षण कशासाठी असावं? शिक्षणाने जाब संपला पाहिजे, शिक्षणाने आरक्षणाचे प्रश्न संपले पाहिजे होते, शिक्षणाने माणूस पण या ठिकाणी आपल्याला संपताना हवं होतं. दुर्दैवाने ही घडते की बिघडते असा एक अशा टप्प्यावर, विचारांच्या टप्प्यावर आपण सगळे थांबलेलो आहोत. जर हे सगळं प्रश्न संपलेले असते तर मग आताची हे सगळे गोंधळ समाजात चालू आहेत हे येतात होतो. बघा, वाचन संस्कृती संपली. सकाळी आपल्या अण्णांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं की जर आम्ही मोबाईलच्या आहारी गेलो, जर सोशल मीडियाच्या आम्ही आहारी गेलो आणि आमची एकाग्रताच या मीडियामुळे संपली असेल, त्या मोबाईलच्या सगळ्या स्क्रीन टाइम घेतली असेल तर आम्ही वाचणार कधी? जर आमचं वाचन झालं नाही तर आम्ही विचार करणार कधी? आम्ही चिंतन करणार कधी? आम्ही मनन करणार कधी? आमच्या मनाची मशागत होणार कधी? आमची मन समृद्ध होणार कधी? आमचा आत्मविश्वास वाढणार कधी? हे सगळे प्रश्न आज तुमच्या माझ्यासमोर आहेत आणि ह्या युवा साहित्य संमेलनाच्या निमित्तानं त्या प्रश्नांना या ठिकाणी आपण अधोरेखित केलं. निश्चितपणे आमची सगळे महाविद्यालय शिक्षण घेणारे युवक याचा विचार करतील. किती वेळ आपल्याला ऑनलाईन राहायचं, किती वेळ आपल्याला स्क्रीन टाइम राहायचं हे आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. एकाग्रता नावाची गोष्ट संपत जर गेली तर मित्र ही आजच्या समाज व्यवस्थेला लागलेली मोठी कीड आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही. हे आपल्याला परवडणारं नाही. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला उशकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असं म्हणायची वेळ आलेलीच आहे. त्या मशाली पेटवण्यासाठी आमची युवा पिढी निश्चितपणे सक्षम राहील. एक समृद्ध असा वासा आणि वारसा घेऊन आमच्या पारनेर महाविद्यालयातील युवा पिढी साहित्याच्या माध्यमातून, समाजकारणाच्या माध्यमातून, अध्ययन अध्यापनाच्या माध्यमातून निश्चितपणे आमच्या महाराष्ट्राचं नाव वाढवतील, आमच्या देशाचं नाव रोशन करतील आणि एक सर्जनशील पिढी त्या संमेलनाच्या निमित्तानं पुढच्या काळामध्ये तयार होईल. कारण सर्जनशीलता जर संपली तर मित्र
समाज व्यवस्थेला खूप मोठी हानी भविष्यामध्ये पोहोचू शकेल. म्हणून आपली सर्जनशीलता, आपली निर्मिती प्रक्रिया, आपली विचार प्रक्रिया, आपली चिंतनशीलता संपता कामा नये एवढाच अपेक्षा आणि आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या संमेलनाच्या माध्यमातून हा आशावाद जागवण्याचं काम मटकर सर आपण आपल्या सगळ्या सहकार्याने केलं. त्यानिमित्तानं मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं ज्या विद्यापीठाची स्थापना फक्त आणि फक्त मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठीच झालेली हे मुद्दाम या ठिकाणी नमूद करतो. तर त्यावेळी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 10 फेब्रुवारी 1948 रोजी आमच्या पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. म्हणजे पुणे विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वात नव्हतं. मुंबई इलाका त्या काळी होता. पण भाषावाद प्रांतराष्ट्रीयच्या सगळ्या काळामध्ये आमचं बेळगाव कर्नाटक निपाणी बेळगाव निपाणी कारवार तो परिसर आमचा गेला. कर्नाटकामध्ये अजूनही आपला संघर्ष चालूच आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ती केस पेंडिंग आहे. पण मराठी भाषा इतकी समृद्ध आहे. माझी या मराठी बोलू कौतुके हे जे सांगून ठेवलं आमच्या ज्ञानेश्वरांनी अभिजात भाषेचा दर्जा आपण या ठिकाणी प्राप्त केला. म्हणजे आपलं प्राचीनत्व, आपलं आपली जी प्रतिष्ठा आहे, आपलं प्राचीनत्व आहे, आपली जी गुणवत्ता आहे, आपली जी विद्वत्ता आहे, आपली जी परंपरा आहे ही अभिजातच्या दर्जावर सिद्ध झालेली आहे. आता प्रत्येक मराठी माणसाची, प्राध्यापकाची मराठीचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक अभ्यासकाची जबाबदारी आहे की माझी माय ही आपली मराठी माय आहे. माझी मातृभूमी आहे तशी माझी मराठी माय आहे, ही माझी भाषा आहे. ही माझी भाषा अधिक आपल्याला जतन करायचं असेल, संवर्धन करायचं असेल, अधिक विकसित करायचं असेल आणि माझ्या मराठी भाषेला जर खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची असेल तर अशा संमेलनाच्या माध्यमातून निश्चितपणे एक जाज्वल्य असा आशावाद या निमित्ताने तयार होतो असं म्हटलं तर वापर ठरणार नाही. म्हणून पुणे विद्यापीठाची स्थापना सुद्धा मराठीसाठी झालेली आहे. पण दुर्दैवाने मराठी विषयाचा प्राध्यापक अजून पुणे विद्यापीठाचा कुलगुरू झाला नाही ही सगळ्यांच्या मनामध्ये खंत आहे. स्थापनेपासून आतापर्यंत एकही महिला कुलगुरू पुणे विद्यापीठाला अजून तरी लाभली नाही. कदाचित काही तुम्हाला व्हायचं ठीक आहे, मी म्हणत नाही तसं माझा दावा पण नाही. पण हरकत नाही, कुणीही कुलगुरू होत्या सर, पण त्या कुलगुरूंनी मराठीसाठी आणि पुणे विद्यापीठाच्या मूळ स्थापनेसाठी, त्या उद्देशासाठी काम करावं एवढीच अपेक्षा या व्यासपीठावर मी व्यक्त करतो. धन्यवाद सर. यानंतर